आज आपण धारवंटा या गावामध्ये पोळ्याचा हा सण उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि त्या पोळा या सणाचं महत्त्व काय आहे ते आपण हे वारकरी क्षेत्रामधले गायनाचार्य दादा महाराज यांना विचारू की आपण पोळा या सणाचं महत्त्व काय आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्याशी सर्वदा. पोळ्याचं महत्त्व तर भरपूर आहे, पण यावर्षी असं झालेलं आहे 71 वर्षामध्ये आजचा जे पोळा आहे तर हा एवढा आनंदाचा पोळा आहे, कारण हा श्रावण महिना सोमवारी सुरू झाला आणि शेवट पण सोमवारी व्हायला लागला आहे. म्हणून या पोळ्याला खूप असणारं महत्त्व आहे. या पोळ्यामध्ये सर्वांनी या ठिकाणी एक ठिकाणी यायचं, आपापले जाणारं सर्वांनी आपापले सगळे मतभेद विसरायचे आणि सर्वांनी एक व्हायचं, हे पोळ्याचं वैशिष्ट्य आहे पहिलं. आणि दुसरी गोष्ट, सर्वांनी आनंद साजरा करायचा, हे असणारं त्या ठिकाणी पोळ्याचं महत्त्व आहे. आणखीन या ठिकाणी बाकीचे बरेचसे या ठिकाणी शेतकरी आम्ही सर्व एका जागेवर मिळून सर्वांनी मिळून आम्ही असणारा हा सण उत्सव साजरा केलेला आहे. तरी बाकीच्याकडे घ्या. तर आपण इकडं भाऊ आहेत, आपण भाऊला विचारू की पोळा या सणाचं महत्त्व काय आहे आणि साधारणपणे हा किती वर्षापासून हा सण साजरा केला जातो. हॅलो, हा सण आज नाही अनादिकालापासून साजरा करण्यात येत आहे. ज्यावेळेस शेतकरी ज्यावेळेस सुरू झाले, जन्माला आल्यापासून आपल्या जन्माच्या अगोदरपासून पिढ्यानी पिढी चालत आलेला पूर्वजित हा सण आहे. बैलाचा सण हा मोठा सण आहे सगळ्या सणात, त्यामुळे हा सणाचा साजरा व्यवस्थित झालेला आहे. तर हे जे काय काय केलं जातं या दिवशी. या दिवशी बैलाला 2 दिवस धुवून पिऊन अगदी स्वच्छ केलं जातं. त्यांच्या अंगावर साज चढवला जातो, हिंगूळ गोंडे, त्यांची मिरवणूक काढली जाते, बासिंग लावले जातात आणि जसं आपण लग्न लावतो तसं गाय ते बरोबर करून त्यांचे लग्न लावले जातात. या सणाचं हे महत्त्व आहे. तर शेवटला लग्नामध्ये समजा जे काय केलं जातं ते काय काय असतं शेवटला. लग्नामध्ये काय नाही, हे जे सामान असतं ते पोळ्याचा सण म्हणल्यानंतर बैलाचं साहित्य असतं. तर जू चाड आणि त्याला प्रदक्षिणा घालणे हा नियम, तो नेहमी करावा लागतो. आणि त्याच्या बैलाचं काय, त्याला लग्न लावणं हे असं या सणाला म्हटलं जातं. इकडं बाप्पू आहेत, आपण बाप्पूला विचारू की जे त्याच्यावरती जी चाड आणि ते मांडलं जातं, समजा जे काही दाखवलं जातं शेवटच्या क्षणाला, त्याला काय म्हटलं जातं. शेवटच्या क्षणाला दाखवल्यानंतर हे शेतकऱ्याचं साहित्य आहे. याचे पेरणी झाल्यानंतर वर्षात याची पूजा केली जाते आणि ही पारंपरिक पद्धत चालत आलेली आहे. तरी हे सर्व शेतकरी करतात. आणि बैलाला पोळा हा सण आल्याच्या नंतर किती दिवस झुपलं जात नाही. बैलाला हा खांदामणीच्या दिवसून 4 ते 5 दिवस बैलाला शेतात कामाला नेलं जात नाही. ही आहे बैलांविषयी शेतकऱ्याची निष्ठा. ज्या दिवशी पोळा हा सण येतो त्या दिवशी 3 दिवस बैलाला कसल्याही प्रकारचे शेतकरी झुपीत नाहीत, म्हणजे कामाला धरीत नाहीत. आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एक्सप्रेस महाराष्ट्र न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.